मस्का फाडून उसका स्ट्रेस वरती गड्या जगण्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ रोज उठताना बसताना चालू कसरत ही जगताना चला कट्टा टाकू आता जरा जुनी चौकट मोडूया ना नव्या वाटा शोधूया ना चिल मारू आता थोडं चला करशिता साया डिलीट आता थोडं रिफ्रेश चला अरे टेन्शन को मार गोली यारो शोधू आता थोडा विरंगुळा छाडी मन मस्का फाडून उसका स्ट्रेस वरती गड्या जगण्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ छाडी मन मस्का लग्न ही एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती निभावण्याची ताकद तुझ्यात आहे की नाही आय रिअली डाऊट. आम्ही पुण्याला आलो होतो तर तुम्हाला भेटायचं होतं तर उद्या सकाळी आपण भेटू शकतो का? नो प्रॉब्लेम यू टेल वी विल मीट. बाहेर घेऊन जा तिला. टेक हर आउट. चांगलं मोकळ्या हवेत फिरा. मनात जे काही असेल ते बोला. काय आठवते का आपलं जेव्हा जस्ट घडलं होतं त्यावेळेला आपण इकडेच येऊन थांबायचो, लपून छपून बोलायचो, गप्पा मारत बसायचो तासभर. आज म्हणूनच इकडे आलोय गप्पा मारायला. आई बाबांना वाटतं की मी सगळ्या गोष्टी लाईटली घेते, म्हणजे मी हे लग्न पण लाईटली घेतलं असेल. खरंच इतकी इमॅच्युअर असेल का रे? खरंच मला नाही जमणार का हे लग्न, साखरपुडा वगैरे? असं नाहीये मैत्री. एक अगं तसं नाहीये. आता तू जशी आहेस तशी आहेस म्हणून तू छान आहेस. आता उद्या कुठे असं रस्त्यावरती वेडावाकडा नाचणारा माणूस असेल आणि तू त्याला म्हणालीस हे काय वेडास की काय, तर तुला मैत्री खरं सांगतोय त्या क्षणी मी ब्रेकअपने ब्रेकडाऊन करीन. माझा काय प्रॉब्लेम आहे माहितीये, मी ना अशी फुटत असते सारखी. कधी नाचावं असं वाटतं, कधी शांत बसावं असं वाटतं. असं वाटतं की हे ट्राय करूया ते ट्राय करूया, तसं मूड ऑन ऑफ होत असतात. मला ना तुझ्यासारखं शांत आणि बॅलन्स राहायला नाही जमत. मग तुला भीती नाही का वाटत? कशाची? कशाची असं नाही, म्हणजे तुला माझी भीती नाही का वाटत? समजा मी एखादं भूत असेल तर तुझ्या मानगुटीवर बसलेलं, किंवा मी कापूस कोंड्याच्या गोष्टीसारखी असेल तर? कापूस कोंड्याची गोष्ट कशी लांबत जाते, अर्थहीन मिनिंगलेस चालूच राहते. तशीच आहे ना मी. म्हणूनच मला आईबाबांनी टाकून दिलं, म्हणजे एक दिवस तू पण मला टाकून देणार. नाही नाही नाही, नको नको. आपण ना त्याच्यापेक्षा साखरपुडा नको करायला. आपण नको करायला हा साखरपुडा. एक मिनिट जरा दम काढ. काय आहे तुझ्या इमॅजिनेशनला ना खूप फाटेल आणि मी सामान्य माणूस आहे, त्यामुळे आपण एक 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 प्रश्न घेऊयात. ठीक आहे? तर पहिलं काय होतं ते कापूस कोंड्याची गोष्ट. कापूस कोंड्याची गोष्ट म्हणजे चांगलं आहे की. म्हणजे बघ ना, कापूस कोंड्याची गोष्ट ही कधीच संपत नाही, अखंड अशी चालूच असते. म्हणजे अशी एक एक गोष्ट त्यात ऍड होत जाते आणि त्यांनी ती असे वाढत जाते. म्हणजे तू पण अशी एक एक गोष्ट तुझ्यात ऍड होऊन तू पण अशी वाढत जाणार.
अशी वाढत गेलेली समृद्ध मैत्री कापूस कोंडी. कापूस कोंडी. आणि तुझ्या आई बाबांनी टाकलं नाहीये तुला. म्हणजे तू ती राजहंसाची गोष्ट ऐकलीस का? ते एक राजहंस असतं, म्हणजे ते कुरूप पिल्लू असतं आणि मग मोठं झाल्यावर ते राजहंस होतं. तसं आहे तुझं. म्हणजे तुला माहित नाहीये तू काय, पण मला माहिती आहे. तू एक भूत आहेस. थँक्यू माई. बापरे, जेवण एवढं स्पायसी होतं. आय डोंट नो हाऊ दिस पीपल ईट. जळजळतंय मला नुसतं. तुम्ही खाऊन आलात मला कळवायचं तरी, म्हणजे मग एवढा स्वयंपाक नसता केला. डोंट वरी माई, काही वाया जाणार नाही तुझं अन्न. अगं मी आहे ना तुझा मुलगा. मी किती खाऊ शकतो आणि काही पचवू शकतो. चिल. अभय प्लीज. माई मी सांगितलं होतं अभयला तुम्हाला कळवायला. हा विसरला. तुम्हाला उगीच स्वयंपाकाचा व्याप पडला. नाही, सांगितलं असतं तर नसता केला. आता पाहुणे आलेत म्हटल्यावर आपण करतोच ना स्वयंपाक. एनिवेज, आता चहा वगैरे तर नाहीच. म्हणजे काय कॉफी किंवा ग्रीन टी असं काही घेणार का तुम्ही? नाही, मला नको कॉफी. माझा आज वेगळा प्रोग्राम आहे. आज माई मैत्री कुठे? मला बोलायचं तिच्याशी. अगं ती सौमित्र बरोबर बाहेर गेली. आत्ता 10:30 वाजलेत माई. तू काहीच बोलत नाही का ग तिला? म्हणूनच तिला इथे राहायला आवडतं बरं का. कम ऑन. अरे काय आहे हे? मला ना तुमचं म्हणणंच कळत नाही. आता मोठी झाली आहे ती. परदेशात मुलं 14-15 वर्षाची झाली की आपला निर्णय स्वतः आपण घेतात. पाठीवर सॅक टाकून जगभर फिरायला जातात. आणि आपली मैत्री 24 वर्षाची झाली आहे. 24. मग मी तिला विचारत बसू का की कुठे चाललीस, कुठे गेलीस, कुणाला भेटलीस, काय केलंस? काय आहे हे? आय गेट युअर पॉइंट माई, पण हा युरोप नाही ना. इथे सेफ नाही आहे सगळं. शिवाय त्या दोघांचं लग्नही झालेलं नाही अजून. आपण काय समजायचं? काय समजायचं? ते प्रेमात आहेत, प्रेम करतायत हे समजायचं. आपला विश्वास पाहिजे त्यांच्यावर. आणि समजा नाही झालं त्यांचं लग्न तरी काय बिघडलं? आत्ता ते दोघं एकमेकांच्या प्रेमात आहेत ना. मग माई, तुझे विचार लई मॉडर्न वगैरे आहेत, पण तुला माहित नाही का आपली मैत्री कशी आहे ते? काहीतरी कळतं का तिला? कोण काळजी घेईल तिची? सौमित्र आहे तिच्यासोबत. तो घेतो तिची काळजी आणि तीही त्याची काळजी घेते. डोंट वरी. तुम्ही दोघं नसताना इथे, त्यामुळे काही अंदाजच नाहीये तुम्हाला. आई बाबांनी ना काहीतरी केलंय मला. जादूच गेलीये माझ्यातली सगळी. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आई बाबांना आपण करू मॅनेज. आता गेलं का टेन्शन? उगीच माईंना स्वयंपाक करायला लागला. असा कसा निरोप द्यायला विसरलास तू? आणि वर म्हणालास की मी सगळं खाईन. हाऊ डिस्गस्टिंग. इथे मी तुझे डाएट प्लॅन्स बनवतेय, तुझ्या डाएटची काळजी घेते तुझ्या आरोग्यासाठी, आणि तू असा. सांगू का माईंना कुठले कुठले सुखवस्तू आजार जडलेत ते तुला? मी इथे एकटी बोलतेय आणि तू तिकडे दारू पी. तू सारखी बोलतच असतेस. मग मी काय माझे उद्योग सगळे सोडून देऊ? मस्त चाललेत उद्योग. ग्रीन टी. थँक्यू.
तुम्ही केलातच की ग्रीन टी. मी करून घेतला असता ना माई. अगं कशाला, एक तर मुळात कुठली गोष्ट कुठे ठेवली आहे तुम्हाला काही माहित नाही. वर्षा 2 वर्षात ना एखाद्या वेळेला येता तुम्ही, मग त्यात तुम्हाला सगळं सांगत बसायचं, त्यापेक्षा मीच केलं. मग काय रोज रोज यायचं का आम्ही? आणि हॉस्पिटलचं काय करू? लिलाव. मी इतकंच म्हटलं की कुठे काय ठेवलंय तुम्हाला माहित नाही, यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? माई, उशीर झालाय हो फार. मैत्रीला फोन करू का? अरे तुम्ही झोपला नाहीत का अजून? छे, या दोघांना भीती वाटत होती कुणी बागुल बुवा तुला पळवून नेतो की काय म्हणून. नाही असं काही नाहीये, झोपा आता. गुड नाईट. 1 मिनिट. किती वाजलेत माहितीये का? 11:30 झालेत. उत्तर तूच देणार असलीस तर प्रश्न कशाला विचारतेस? सांग ना सरळ 11:30 वाजलेत. जास्त आगाऊपणा करू नकोस. कुठे होतीस? काय करत होतीस इतका वेळ? काय करत होते मी सांगू? तू काय इमॅजिन केलं असशील? सवयीप्रमाणे काहीतरी घाणेरडं इमॅजिन केलं असशील. तुझ्या ना इमॅजिनेशन मध्येच प्रॉब्लेम आहे. मैत्री प्लीज, हे सगळं वाढवायचंय का तुला? अनघा, कशाला बोलते तू हे सगळं परत परत? तिला जर काही समजूनच घ्यायचं नाहीये तर? उद्या जायचंय ना सौमित्रकडे. हो पण हे काय चाललंय माई? मला हे नाही आवडत आहे. बस, आता झोपायची वेळ झाली. उद्या सकाळी लवकर निघायचंय. चल, मी तुझ्या खोलीत झोपते. नाही, माई झोपणार आहे माझ्या खोलीत. माई मला भूक लागली, मला काहीतरी खायला दे. ओके, चला. हॅलो. मीत, बोला. मला कुठलं वाईट स्वप्न नाही ना पडणार आज? आज मी माझं ऍक्च्युली शेड्यूल चेक केलंय, तर आज मी तसं फ्री आहे. तर मग मीच येतो ना स्वप्नात. हां, काय म्हणून येऊ? खरं सांगू का, म्हणजे तू माझी काळजी करतोस, पण हे सगळे लोक आहेत ना, त्या काळजीचा काहीतरी विचित्र अर्थ काढतात, काहीतरी घाण समजतात रे ते. आता ना जेव्हा आपण एकत्र येऊ ना पुढच्या वेळी, तेव्हा मला खूप वियर्ड वाटणार आहे, खूप घाण वाटणार आहे मला. सगळं विशेष सर्कल आहे माहितीये का. मला जसं वागायचं नसतं ना तशी होऊन जाते मी एकदम. अगं तू कशाला टेन्शन घेते? आता मी येतोय की नाही स्वप्नात. मी एक काम करतो, येताना आपल्यासाठी आहे ना एक टुंड्रा प्रदेश घेऊन येतो. हा, म्हणजे तुझं डोकं एकदम थंड आणि शांत होऊन जाईल. आपण काय करायचं, दुधामध्ये अशी स्ट्रॉबेरी घालून ठेवायची, खिडकी बाहेर हात काढला की आईस्क्रीम खात बसायचं. ठीक आहे, मग झोप आता, नाही तर आईस्क्रीम मिळणार नाही खायला. म्याव. गुड नाईट. नक्की आहे. बाय. अरे, झोप नाही येत पिल्लूला? सगळं नीट होणार आहे उद्या सकाळी. अरे उठ लवकर, विघ्नेश आवराला घे. विघ्नेश उठ, नाही तर एक फटका दिला बरं का मी आता. बस काय बाबा, हा आता वाढत्या वयाच्या मुलावर तुम्ही असा हात उचलणार? ओ
सॉरी हा, नाही मारणार मी तुला ना पायाखाली चिरडतोय. काय रे तुझे लाड चालेत मगापासून तुला सांगतोय काम कर तुझं काय चाललंय. लागतील ना मला बाबा, तुम्ही काय करताय? काय चादर टाकायला सांगितली होती, तुम्ही बेडवर नाचताय. काय झालं तुला सांगतो. बोला आता सर्रास खोटं बोला. त्या तिकडे द्या. आई मी यांना मगातपासून सांगतोय इथे नाचू नका, तरी पण इकडे नाचतायत हे, तरी पण या बेडवर नाचतायत. नाही अजिबात नाही. बेड म्हणजे चादर हा मी तेच सांगतोय. मी इकडे ही अशी चादर टाकायला गेलो, म्हटलं बाबा उठा मला चादर टाकायची, बाबा उठा मला चादर टाकायचे, तरी ते लोळत पडलेले पेंग्विन सारखे लोळत. आणि मी आईला सांगेन म्हटलं तर मला म्हणाले तुझ्या अंगावर हात टाकून पायाखाली चिरडीन. आई ग माझं लेकरू गते, काय हो हे. अरे खोटं बोलतो हा. हे बघ काय ही उशी बेड चादर आणि ज्या अर्थी तुम्हाला स्पष्टपणे काही सांगता येत नाहीये याचा अर्थ तुम्हीच खोटं बोलताय. अगं नाही तू माझं पिल्लू गते, तुम्ही चादर टाका आधी. कशाला उगत. अरे आई काय केलंयस तू. ऊद घालते मी, डास जातात. काय ऊद घालते डास जातात. अगं पोल्युशन बघ किती झालंय आणि पाहुणे जातील आपल्या घरातून. अरे साथीच्या किती आजारी आहे. आजाराच्या किती साथी आहे. पाहुणे आले आपल्याकडे, त्यांना नेमके डास चावले आणि तुझ्यासारखा डेंग्यू झाला त्यांना, तर म्हणून काय काही काळजी करू नको नलू. हे बघ आपल्याकडे येणारे दोघेही डॉक्टर आहेत, ते स्वतःचा इलाज स्वतः करू शकतात. कळलं. बाकरवडे आणल्यास. बाकरवडे आणली. काय मी नव्हतो आणणार, मला नाही सांगितलेली. अरे हो याला सांगितली होती. आणलीस का बाकरवडी. अरे बेल वाजते, चला लवकर पटापट काम करा. काय नलू अरे हे गुण कुठे चालली. ठेव कुठेतरी ठेव पटकन चल. तुम्ही पण आणि तू रे चल शहाण्यासारखं. एक मिनिट आई हे काय. अरे चादर का नाही घातलीस कार्ट्या. आई बाजूला बात काय करू नका कोणी, मी करते सगळं. आई मी काय म्हणतो आपण हे सामान नष्ट का नाही करत होत. नाही रे असं कसं. सर्व गोष्टी जपून ठेवायच्या. जुन्या आठवणी आहेत त्या गोष्टी. अरे बाबांच्या पहिल्या दुसऱ्या 5व्या 10व्या पगारातून घेतलेल्या आहेत त्या गोष्टी, हो की नाही. ऐका पाहुणे आलेले आहेत, आपण त्यांचं चांगलं जंगी स्वागत करायला पाहिजे. तेव्हा आता तयार राहा. गणपती बाप्पा मोरया. प्लीज आपल्याकडे ते आज पहिल्यांदा येत आहेत, तर आज येत आहेत तर प्लीज पहिल्यांदा जरा बरं मत असू दे त्यांचं आपल्याबद्दल, ठीक आहे. त्यामुळे आपण सगळे नॉर्मल राहायचा प्रयत्न करूयात. ओके नॉर्मल. ठीक आहे ओके. हे बाळ हे पोरास्वरांनी मला या अशा गोष्टी नाही सांगायच्या. चल बाजूला हो. यांना सांगून ठेव. अरे हाय. अरे वधू नाही आता वर आहे. तो नेहमी का वधूच्या शोधात असतो. बाबा प्लीज असले विनोद त्यांच्या समोर करायचे नाहीत. जरा बरं मत होऊ दे त्यांचं आपल्याबद्दल. अरे थांब रे 1 मिनिट थांब. काय रोकड्या आलास तू. जाऊ. जा म्हणजे बाकरवडी घेऊन ये. अगं विषय आहे का. ऑलरेडी आणले आपण. सगळं एकमेव गुणी आणि कामाचा मुलगा आहेस तू. थँक्यू. नुसतं शिका जरा. अरे हाय रोकडे. हाय. अरे एकटीच आलीस. नाही येत आहेत सगळे. आलोय या आलोय आम्ही. ये आई ये ना. या बाबा या. वेलकम. या माय सेल्फ श्यामसुंदर ठोंबरे. बाबा शट अप. या वेलकम डॉक्टर पारसनीस, ऑल पारसनीस फॅमिली अँड यू टू डॉक्टरेस मिसेस डॉक्टर पारसनीस. I will like to introduce my family. This is my older son. भाग हो रे तुझं काय मध्ये. Basically this is my older son Soumitra.
अँड दिस इज धाकटा विघ्नेश अँड दिस इज वन मोर वाईफ नलिनी. वन मोर वाईफ. वन मोर पर्सन इन आवर लाईफ, हिज वाईफ नलिनी. बेसिकली माय सन इज व्हेरी व्हेरी म्हणजे व्हेरीच ब्रिलियंट. अहो हे काय सांगायला हवं का? आणि मी तुम्हाला सांगू का, तुम्ही ना इंग्रजीत नका बोलू, मराठीत तुम्ही छान बोलता आणि या दोघांना कळतं मराठी. हां, ओ नो प्रॉब्लेम, ग्रेट. सर आय कॅन ऑल्सो नो गुड मराठी. त्यांना इथेच थांबवणार आहात का तुम्ही? आत नको या ना, आत या. इथेच काढूया चप्पल. नो, चपला काढायला लागतील का? हाऊस स्लीपर्स आहेत का? हा सगळं तयार आहे ना, वाढलं की खायचं. आई आई घरच्या चपला. घरात घालायच्या चपला मागतायत, त्या द्या त्यांना तुझ्या. सॉरी हा, मी अनवाणी चालले ना की माझ्या पायाला त्रास होतो. हो का? तुमचे पाय दुखतात, यावर उत्तम उपाय योगा करा. योगा केला की पायाच्या सगळ्या तक्रारी बंद. अहो, ते डॉक्टर आहेत स्वतः, त्यांना तुम्ही कसले उपचार सांगताय? मी देते हा तुम्हाला. बघा होत आहेत का? नवीनच आहेत. छान होत आहे. झाल्या ना? हो. हा